नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आज महानगरपालिकांसाठी 29 महानगरपालिकांसाठी सुरू असलेला प्रचार संपतोय. आणि मग तो संपत असताना गेले काही दिवस महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महानगरपालिकेचा कानोसा घेतल्यानंतर, मुंबईमध्ये 1.5 दिवस राहून तिथे काय चाललंय त्याचा अंदाज घेतल्यानंतर, वेगवेगळ्या सभा, वेगवेगळ्या नेत्यांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या मुलाखती करून, त्यांच्या मुलाखतींचं, त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचं अवलोकन केल्यानंतर, माझ्या असं लक्षात आलं, की ही निवडणूक ह्यापूर्वी लढल्या गेलेल्या निवडणुकीपेक्षा अनेक अर्थांनी वेगळी आहे. लोक म्हणतील, "तुम्ही जे आत्ता मुद्दे सांगणार आहात, ते काही पूर्वी नव्हते का?" होते. ते एवढे असतील पूर्वी, तर ते आता एवढे झालेले आहेत. आणि मला शेवटचं जे सांगायचंय, की या महानगरपालिका निवडणुकीतनं महाराष्ट्रातल्या भविष्याच्या राजकारणाची नांदीच मला दिसते आहे. ती दिशा कशी असेल, त्यामुळं विधिमंडळामधलं चित्र साधारणपणे काय असू शकतं, ह्याबद्दलचं माझं मी मत देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजही तुम्हाला वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या आज पुण्यामध्ये श्री राज ठाकरे आहेत. ते रोड शो करतायत आणि हे चांगलं झालं, की ठाकरे बंधूपैकी कोणीतरी पुण्यात आलंय. नाशिकमध्ये त्यांनी सुरुवात केली, ते ठाण्यात गेले, ते मुंबईत गेले आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं केवळ मुंबई हा प्राधान्यक्रम आहे, असं जे चित्र तयार झालं होतं ते थांबलं. श्री देवेंद्र फडणवीस यांची आज पुण्यात सभा आहे आणि दुपारी त्यांच्या सभेनं बहुधा प्रचाराची सांगता होईल असं दिसतं आहे. आदित्य ठाकरे यांची बाईक रॅली ठाण्यामध्ये आहे. त्याचबरोबर वेगळ्या राजकीय पक्षाचे प्रमुख नेते आज निवडणूक प्रचाराचा जो आज 5 वाजता संपतोय, त्या अर्थानं त्या निवडणूक प्रचाराच्या सांगतेच्या आधीचा हा काळ पूर्णपणे वापरून घेण्याच्या भूमिकेत आहे. आता मी सुरुवात करतोय, की ह्या निवडणुकीचं वेगळेपण काय आहे? एकतर आपला जो समज असतो, की राजकीय पक्ष केवळ आश्वासनं देतात. त्या समजामध्ये भर घालणारी गोष्ट सगळ्याच राजकीय पक्षाचा वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा ह्या प्रमुख राजकीय पक्षांनी मांडलेल्या मुद्द्यातनं दिसलं. थँकफुली त्या मुद्द्यांची व्यापक चर्चा झाली आणि हे चांगलं आहे. म्हणजे लोकांना केवळ तुमच्या ह्याच मुद्द्यामध्ये रस आहे आणि तुम्ही लोकांना आश्वासनं देऊन त्यांना भुलवताय. असं जे चित्र होतं त्याची व्यापक पातळीवरती चर्चा झाली. तर मुंबईच्या मर्यादेमध्ये कोस्टल रोडवरती खूप चर्चा झाली, की कोस्टल रोड कुणी केला, त्याच्या विकासाचं प्रारूप काय होतं. त्या निमित्ताने मग मुंबईतल्या वेगवेगळ्या पायाभूत सुविधांची स्थिती, मुंबईतला मराठी माणूस, त्याची घरं, मुंबईमध्ये असलेल्या प्रदूषणाचा आणि त्यायोगे झाडतोडीचा विषय तो चर्चेला आला. पुण्यामध्ये पुण्यात तर असं झालं, की एक प्रकारे राजकीय रणनीती वापरत जे स्वतः अर्थमंत्री आहेत, त्यांनी चक्क मेट्रो आणि बस सेवा मोफत देण्याची घोषणा केली. अजित पवारांच्या ह्या घोषणेला आणि अर्थात त्यांनी मांडलेल्या वेगळ्या विकासाच्या प्रारूपाला काउंटर करत असताना एरवी ज्यांना खूप सोपी, सहज वाटत होती निवडणूक पुण्याची, त्यांना बरेच प्रयत्न करावे लागले. खुद्द मुख्यमंत्री इथे आले. गिरिजा ओकला दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणाले, की "माझी तर खूपच इच्छा आहे, की विमानसेवा सुद्धा मोफत करावी." पण त्या निमित्ताने पुण्यातली वाहतुकीची समस्या, पुण्यातली पाण्याची समस्या, पुण्यामध्ये पायाभूत सुविधा उभा राहत असताना केलेल्या गडबडगुंड्या, पुण्यामधलं कुंडपुंडांचं राज्य, त्याची पण चर्चा झाली. आय होप की छत्रपती संभाजीनगरमध्ये खान आणि बाणाबरोबरच आणि ते भगव्याचं वादळ येतं त्याच्याबरोबरच 365 पैकी केवळ 50 दिवस ज्या शहरात पाणी येतं त्याची चर्चा झाली. त्यामुळे व्यापक पातळीवरती राजकीय पक्षांनी त्या मुद्द्यांची चर्चा घडवून आणली का? तर घडवून आणली. पण म्हणून ते राजकीय पक्ष सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी जे काही संकल्पपत्रात मांडलंय, जे काही वचनं दिली आहेत, त्याची पूर्तता होईल का? शक्यता कमी. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांची अपवादात्मक परिस्थिती म्हणून पिंपरी चिंचवडकडं, नवी मुंबईकडं, पुण्याकडं आपण पाहू. मुंबईमध्ये सुद्धा ज्या काही ठेवी होत्या त्याच्यावरून बरंच महाभारत झालं आहे. पण या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या स्वतः इतक्या सक्षम नाहीयेत, की ते ह्या राजकीय पक्षांनी दिलेल्या विकासाच्या पूर्तीकडं वाटचाल करू शकतील. एक उदाहरण म्हणून आपण मेट्रोचंच बघू. साधारणपणे मेट्रोसाठी आर्थिक पूर्ततेची व्यवस्था काय आहे? 40% निधी केंद्र सरकार देतं. 10% निधी महापालिकेचा त्याच्यात त्यांच्या जमिनीचं जे काही मूल्य असेल ते आणि 50% निधी हा वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडून घ्यायचा असतो. तुम्ही नागपूरपासून ते पुण्यापर्यंतची आठवण काढून पहा.
कारण मुंबईमध्ये सुद्धा 11 किलोमीटर मेट्रो व्हायला 11 वर्ष लागली. त्याचं मुख्य कारण हेच आहे, की या वित्तीय संस्था त्यायोगे होत असलेलं इम्प्लिमेंटेशन, त्यायोगे शहरातल्या नियोजनातल्या अडथळ्याला दूर करत प्रगती करणं. तर तुमच्याकडे एवढी आर्थिक सक्षम ताकदच नाहीये, की तुम्ही ह्या पैशाच्या तुम्ही दिलेल्या संकल्पपत्राच्या आधारावरती त्याचं मूल्यांकन करू. त्यामुळं जी आश्वासनं दिली, ती बहुतेक राजकीय पक्षानं पूर्ण न होणारी आहेत. पण ती दिली आहेत आणि ते देऊन एक प्रकारे त्याची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होईल अशी व्यवस्था घडवली. आता ह्याचबरोबर ह्या निवडणुकीचं सगळ्यात मोठं प्रारूप काय? तर जो जिंकून येऊ शकतो, मग तो गुंड असेल, तो पुंड असेल, त्याला समाजात प्रतिष्ठा नसेल, त्यांनी कित्येक राजकीय कोलांटे उड्या मारल्या असतील. सगळ्या राजकीय पक्षांना, कारण विरोधी पक्षाकडे अडचण होती, खास करून काँग्रेसकडं, उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबईच्या बाहेर उमेदवार मिळाले नाही, त्यामुळे त्यांना पण ते करावं लागलं. पण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ह्या प्रमुख राजकीय पक्षांनी केवळ निवडणूक जिंकून येण्याची क्षमता ह्या निकषावर आधारित अत्यंत चुकीच्या लोकांना उमेदवाऱ्या दिल्या आणि त्यांना एक प्रकारे सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यातले 100 समजा असे उमेदवार असतील, तर त्या 100 पैकी जे काही उमेदवार निवडून येतील त्याचं पुढं काय होईल ते मला सांगायचं. त्यामुळं ह्यावेळेला विचार, राजकीय पक्षात असताना त्या पक्षाबद्दलची बांधिलकी, त्या नेत्याबद्दलची बांधिलकी, ह्या सगळ्यांना प्रचंड प्रमाणामध्ये तिलांजली दिली गेली हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं, प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर आणि हा आरोप हा केवळ विरोधी पक्षाने केलाय म्हणून त्याच्यात तथ्य आहे असं नाही. निवडणूक आयोगाला सुद्धा असं वाटतं आहे, की जे काही चाललंय ते बरोबर नाही. म्हणजे आता निवडणूक आयोगानं 60हून अधिक जे बिनविरोध निवडून आले त्याच्याबद्दल 2004च्या आपल्याच आदेशाची पुन्हा एकदा पुनरावलोकन करायला मोहीम हातात घेतली आणि त्या 60 जणांचं ते विजयी आहेत असं घोषित करणं बाकी ठेवलं. लाडक्या बहीण योजना, त्या लाडक्या बहीण योजनेचा दुसरा वाढीव हप्ता जो काही तुम्हाला निवडणुकीच्या आधी द्यायचा त्याला ब्रेक लावला. आणि त्यांनी चौकशी सुरू केली, की खरोखर अशा काही मंडळीवरती दबाव होता का? हे त्यांना करावं लागलं कारण चर्चा अशी आहे, की सत्तेच्या वर्तुळातल्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा काही वेळेला प्रशासकीय अधिकाऱ्यावरती दबाव आणला, जो ह्यापूर्वी बघायला मिळालेला नव्हता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचं कोलमडणं हे आपण बघितलं. त्याचबरोबर निवडणूक आयोगानं बऱ्याच वेळेला राज्य सरकारच्या विरोधातली भूमिका घेतली असली, तरीसुद्धा स्वतःची निवडणूक आयोगाची यंत्रणा सुद्धा मतदार याद्या दुरुस्तीमध्ये प्रत्यक्ष प्रशासकीय कारवाई करत असताना ढेपाळली आणि अर्थात त्यांचं असं म्हणणं आहे, की गेल्या 30 वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा अशा एकत्रित झालेल्याच नव्हत्या आणि त्यामुळे त्याचा ताण आलाय. सो ताण पण दिसला. तर ह्या सगळ्यातनं गोळाबेर जशी दिसते आहे, की ह्या निवडणुका ह्या त्या अर्थाने खूप वेगळ्या असणार आहेत. प्रशासकीय यंत्रणेचं कोमेजलंपण, राजकीय साधन आणि सुचिता या दोन्ही गोष्टीचा झालेला पूर्णपणे ऱ्हास, राजकीय विचारधारेवरती लोकांची संपलेली निष्ठा आणि ह्या सगळ्यामुळं उबगलेली जनता. असं दिसतं आहे, की ह्या निवडणुकीत केवळ औपचारिकता म्हणून आणि त्याचबरोबर जे आत्ता सगळ्यात मला महत्त्वाचं सांगायचं आहे आणि ते आहे पैशाचा बेसुमार वापर. जे आरोप केले जातात, की उमेदवाऱ्या मागं घेण्यासाठी किंवा प्रत्यक्षात निवडणूक लढण्यासाठी आणि हे सगळ्या राजकीय पक्षांनी केलंय. कुणी कुणाला नावं ठेवावीत अशी स्थिती नाहीये आणि हे आज घडतंय असं नाही. पण पूर्वी ते एवढं घडत होतं, तर ते आत्ता एवढं घडतंय आणि ते घातक आहे. म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल, तर ते फक्त पैसे बघायला मिळतील आणि त्यायोगे मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं चित्र आहे. आणि ह्या सगळ्यांची गोळाबेरी जी मला सांगायचं होतं ती अशी असेल, की आजही तुम्ही विधिमंडळात काही सन्माननीय अपवाद वगळता, काही असे आमदार की जे सतत लोकाच्या विकासाच्या ध्यासानं त्यांच्या मतदारसंघाच्या मर्यादित का असेना पण विचार करतायत. ते वगळता आजही तुम्ही विधिमंडळातल्या सदस्य संख्येकडे बघितलं, त्यांचे चेहरे बघितले, तर आपल्याला लक्षात येतं की हे लोकप्रतिनिधी असू शकतात? ते असायला हवेत का? तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे नवनेतृत्व तयार होतं आहे, जे नेतृत्व ह्या आत्ता सांगितलेल्या गोष्टीतनं ते राजकारण बघत तशा पद्धतीच्या मुशीतनं पुढे जात आहे, तर तुम्हाला ह्याबद्दलचा अंदाज आला असेल, की भविष्यामध्ये महाराष्ट्र विधिमंडळामध्ये तुम्हाला अशा गुंडापुंडांची, नैतिक भ्रष्ट असलेल्या, वैचारिक अधिष्ठान नसलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या वाढताना दिसली किंवा वाढली, तर अजिबात आश्चर्य वाटू देऊ नका.
हे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या किंवा निवडून येणाऱ्याच लोकप्रतिनिधींनाच तिकीट देण्याच्या राजकीय पक्षाच्या भूमिकेमुळं घडलेला तो सगळ्यात मोठा प्रमाद असणार. थांबूया आपण इथे.